आज जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल किंवा अतिक्रमणधारक आदिवासी शेतकरी असेल किंवा घरकुल नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारक घरकुलधारक असतील, ते मग अकोला जिल्ह्यातले असतील किंवा महानगरातले असतील, यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले, ज्यात अकोल्यातील प्रत्येक तालुक्यातील शेकडो लोकांची उल्लेखनीय उपस्थिती. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चामध्ये अतिक्रमणधारक शेतकरी, भूमिहीन नागरिक आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणाबाजीसह मागण्यांचे निवेदन देण्यात आले. काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर NGTV मराठी न्यूज चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. वंचित बहुजन आघाडीने भूमिहीन आणि अतिक्रमणधारकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करत या मोर्चाचे आयोजन केले होते. मोर्चाच्या निमित्ताने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत अकोल्यातील भूमिहीन व अतिक्रमणधारकांना समाविष्ट करण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास आणखीन मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळेस पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. अकोल्यातील प्रत्येक तालुक्यातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. मुख्य मार्गावरून टावर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावर मोर्चाचे आयोजन केले गेले. विविध सामाजिक घटक, शेतकरी, घरकुल लाभार्थी, आदिवासी आणि महिला मंडळांचे सदस्य यावेळी उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजी व लोकशक्तीचे प्रदर्शन देखील यावेळेस करण्यात आले. आंदोलनाची मागणी व पुढील दिशा जिल्हाधिकारी कार्यालयावर देण्यात आलेल्या निवेदनात जमिनीचे हक्क, सरकारी योजना लाभ, शासकीय हक्कांची अंमलबजावणी यासाठी मोर्चा काढण्यात आला. वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला मागण्या मान्य न झाल्यास अधिक व्यापक आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. काय निवेदन आज जिल्ह्यातील अतिक्रमणधारक शेतकरी असेल किंवा अतिक्रमणधारक आदिवासी शेतकरी असेल किंवा घरकुल नियमाकुल करण्यासाठी अतिक्रमणधारक घरकुलधारक असतील, ते मग अकोला जिल्ह्यातले असतील किंवा महानगरातले असतील, यांच्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने त्यांना न्याय मिळावा आणि त्यांची घरकुल नियमाकुल व्हावे व शेती सुद्धा त्यांच्या नावावर नियमाकुल करण्यात यावी, यासाठी आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी या मोर्चाचं आयोजन केलं आणि त्याचं निवेदन आम्ही रितसरपणे कलेक्टर मॅडमना दिलेलं आहे. त्या आमच्या भावना संपूर्ण मंत्रालयापर्यंत पोहोचतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे.